एक 20 महिन्याची लहानगी अजून बाळ म्हणावी अशी चुकून तिच्या वडिलांच्या ट्रकच्या खाली गेली. अपघात इतका गंभीर होता की तिच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आणि मेंदूचा काही भाग बाहेर येताना दिसला. आई वडील थरारले होते, पण काही वेळातच असा चमत्कार घडला की कोणालाही विश्वास बसणार नाही. ही घटना दक्षिण आफ्रिकेतील कोस्टर सिटी परिसरातील आहे. शेतकरी शॉन स्टेन आणि त्याचा मुलगा जोशुआ ट्रकमध्ये बसत होते. शॉनची पत्नी केली काही क्षणांसाठी दुसरीकडे पाहिली आणि त्यांची लहान मुलगी जाना अनावधानानं ट्रकच्या मागे आली. शॉन ट्रक रिव्हर्स घेत होता, तेवढ्यात गाडी काहीतरी धडकल्यासारखं जाणवलं. तो तत्काळ खाली उतरला आणि समोर त्याची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात. शॉन म्हणतो, तिच्या डोक्यातून घोर रक्तस्राव होत होता आणि मला मेंदूचा एक तुकडा दिसत होता. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. रस्त्याकडेला पॅरामेडिक्सनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर तिला पॉचेफस्टूम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि लगेचच एअरलिफ्ट करून जोहान्सबर्गला हलवण्यात आलं. तिथं सर्जनच्या टीमनं तब्बल 4 तास तिच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया केली. ती अनेक आठवडे आपत्कालीन विभागात होती. मोठे ऑपरेशन झाल्यामुळं तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, पण स्कॅन आल्यानंतर डॉक्टरांना धक्का बसला. इतक्या मोठ्या जखमेच्या मेंदूला कोणतीही गंभीर इजा नव्हती आणि हळूहळू तिची प्रकृती सुधारू लागली. डॉक्टरांनी तिच्या बरं होण्याला अद्भुत चमत्कार असं संबोधलं. केली सांगते, आम्ही स्वतःला तयार केलं होतं की आमचं मूल आधीसारखं राहणार नाही, पण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे ती जवळपास तशीच आहे. हे देवाचं वरदानच. सध्या जाना हेल्मेट घालते कारण तिच्या कवटीचं पूर्ण रिकव्हरी होईपर्यंत काळजी घ्यावी लागते. केली म्हणते, मला वाटलं होतं तिला हेल्मेट त्रासदायक वाटेल, पण ती छानपणे वावरते. मी तिला सांगते हे तुझ्या डोक्याचं रक्षण करेल आणि ती ते मनापासून पाळते.